माझ्या बहिणीचा छोटा मुलगा आहे, तो कंटिन्यू फोन बघत असतो. जेवताना त्याला फोन लागतो, टीव्ही लागतो, काहीतरी एक गोष्ट त्याला बघायचीच असते, त्याशिवाय तो जेवणच करू शकत नाही. तर हे योग्य आहे की नाही? हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. दिस इज ट्रू ॲक्च्युली. कुठलेच आजकाल मुलांना कंटिन्युअस मुलाच्या स्क्रीन असतं. म्हणजे आपण बाहेर गेलो, मॉलमध्ये जरी गेलो, कुठे ट्रॅव्हल करताना छोट्या छोट्या मुलांच्या हातामध्ये आई वडील आयपॅड किंवा फोन सर्रास देऊन टाकतात. बट दिस इज ॲब्सोल्युटली नॉट ॲडवायझेबल. लहान मुलांना म्हणजे स्पेशली 2 वर्षाच्या आतील मुलांना तर स्क्रीन टाईम हा अलाउडच नाही आहे. दे शुड नॉट बी वॉचिंग एनी स्क्रीन्स. 2 ते 6 वर्षाच्या मुलांना फक्त 1 तासाचा स्क्रीन टाईम अलाउड आहे, तो सुद्धा लांबचा. म्हणजे टी व्ही बघणं इज ओके, पण हातात गॅजेट देणं मुलांच्या अगदीच अयोग्य आहे. याच्या मागे खूप सायंटिफिक स्टडीज त्यांनी कंडक्ट केल्या. बऱ्याच कंट्रीजमध्ये, बऱ्याच मोठ्या मोठ्या पॉप्युलेशनमध्ये त्यांनी याचे स्टडीज कंडक्ट केल्या आणि त्यांना हे लक्षात आलेलं आहे की स्क्रीन टाईममुळे मुलांना बिहेवियरल अबनॉर्मॅलिटीज होतात, मुलांमध्ये ॲग्रेशन वाढतं आहे, डिप्रेशनचं प्रमाण किंवा एन्झायटी डिसऑर्डर्स ह्या सगळ्या गोष्टी वाढत आहेत. हा एक भाग झाला. कायम मुलांच्या हातात स्क्रीन असल्यामुळे मुलं बाहेर खेळत नाही. त्या बाहेर न खेळण्यामुळे त्यांना चष्म्याचा नंबर हा वाढतो. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे की मायोपिया प्रोग्रेशन स्क्रीनमुळे वाढतं. मायोपिया प्रोग्रेशन इज मोर इन पेशंट्स विच हू हॅव विटॅमिन डी डेफिशियन्सी. उन्हात न खेळल्यामुळे, कायम घरात राहिल्यामुळे चष्म्याचा नंबर हा वाढत राहतो. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. आणि सगळ्याच मुलांनी किमान 2 तास रोज संध्याकाळी बाहेर खेळलं पाहिजे. त्यांना सनलाईट एक्सपोजर मिळायला पाहिजे. दे शुड ईट हेल्दी बॅलन्स्ड डाएट. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या तर मुलांना चष्म्याचा नंबर असल्यास तो नंबर वाढण्याचं प्रमाण कमी करता येईल आपल्याला. थँक्यू मॅम. वेलकम.